नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। मालाडमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी ॲपवर ऑर्डर केलेले आईस्क्रीम कोनच्या आत आढळले मानवी बोट। तुम्ही फिंगर चिप्सबद्दल ऐकलं असेल, पण बोट आईस्क्रीम? 27 वर्षीय ऑर्लेम ब्रॅडन सेराओ या रहिवाशाने बुधवारी ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे कोन आईस्क्रीमची ऑर्डर दिली, तेव्हा यम्मो बटरस्कॉचच्या शंकूचे झाकण उघडले आणि त्याच्या जिभेला काहीतरी जबर आढळले। त्याने ते बाहेर काढले आणि तो सुमारे 2 सेंटीमीटर लांबीचा मानवी बोटाचा तुकडा असल्याचे आढळले। MBBS आर्लेम ब्रॅडन सेराओ यांनी FPJला सांगितले की सकाळी त्यांची बहीण ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे किराणा मालाची ऑर्डर देत होती, तेव्हा त्याने तिला 3 बटरस्कॉच कोन आईस्क्रीम यादीत समाविष्ट करण्यास सांगितले। आईस्क्रीम डिलिव्हरी झाल्यावर त्याने आईस्क्रीमचा आनंद घेण्यासाठी शंकू उघडला। सुमारे 2 सेंटीमीटर लांबीचा मानवी बोटाचा तुकडा असल्याचे आढळले। त्यांनी या घटनेची माहिती मालाड पोलिसांना दिली आहे। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की बोटाचा तुकडा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला जाईल, ज्या ठिकाणी आईस्क्रीम बनवले जाते आणि पॅक केले जाते त्या ठिकाणाचाही शोध घेतला जाईल। ते पुढे म्हणाले की आम्ही ते गांभीर्याने घेतले आहे। आईस्क्रीम उत्पादकाने FPJ कडील कॉल आणि ईमेलला प्रतिसाद दिलेला नाही। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।